झरी तालुक्यातील दुर्भार रेती घाट माफियांसाठी सोने की खाण बनला आहे। येथे रात्रंदिवस बिनधास्तपणे अवैध रेती उपसा सुरू असून प्रशासन मात्र डोळे बंद करून बसले आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्याभरापासून या घाटात 5 ते 6 जेसीबी आणि डझनभर ट्रॅक्टर लावून रेतीचा उपसा केला जात आहे। दिवसा सर्वांसमोर आणि रात्री तर हायमास्ट लाईट लावून काम सुरू असते। हा ब्रेकडाऊन नाही तर न थांबणारा ब्रेकलेस उपसा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहे। बेसुमार उत्खननामुळे दुर्भा नदीचे पात्र 15 ते 20 फूट खोल गेले आहे। यामुळे काठावरील शेतजमिनी खचत आहे। शेकडो विहिरींना तड गाठला आहे। शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून पर्यावरण प्रेमींनी याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे मुख्य रस्त्यालगत हा उपसा सुरू असून झरी महसूल विभाग व पोलीस स्टेशन यावर काय कारवाई करत नाही। सेटलमेंट झाल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर उपसा होऊच शकत नाही, असा थेट आरोप नागरिक करत आहे। कारवाई होत नसल्याने विभागाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कोट्यावधी रुपयांची रेती लुटली जात असताना प्रशासन गप्प का? या रेती माफियाला राजकीय वरदहस्त आहे की अधिकाऱ्यांचा आशीर्वाद, असा जळजळीत सवाल उपस्थित केला जात आहे। जिल्हाधिकारी तत्काळ भरारी पथक पाठवून दुर्भार घाट सील करावा। मागील 1 महिन्यातील उपशाची ड्रोनद्वारे मोजणी करून दंड वसूल करावा। झरी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे।